आता राईट इव्हॅल्युएशन मध्ये मग आपण म्हटलेलं आहे ना, तर इव्हॅल्युएशन आपण करतोय सेल्फच्या आधारावर की शरीराच्या आधारावर. आपण संबंध म्हटलं सेल्फ टू सेल्फ, मग मूल्यांचं पण जे प्रकट आहे, जे एक्सप्रेशन आहे ते सेल्फ टू सेल्फ ना. राईट इव्हॅल्युएशन सेल्फचं होणार की शरीराचं सेल्फ. मग जर राईट इव्हॅल्युएशन इज देअर ना, मग त्यासाठी विल हॅव द पर्पज है ना. व्हॉट इज द पर्पज? जर आपल्याला वी हॅव टू गो विथ दिस रिस्पेक्ट अँड वी हॅव टू बी देअर अलॉंग विथ दिस राईट इव्हॅल्युएशन. मग त्यासाठी वी कॅन चेक इट आउट प्रत्येकाचा प्रोग्राम काय आहे, अँड फॉर दॅट वन देन वी कॅन जस्ट ट्राय टू गेट इट प्रत्येकाचं ॲस्पिरेशन्स काय आहे. सो एव्हरी ह्युमन बिईंग इज हॅव्हिंग द ॲस्पिरेशन ऑफ व्हॉट? हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. तर प्रत्येकाचं ते एकच आहे, तर पर्पजच्या ठिकाणी मग प्रत्येकजण काय आहे ना. द अदर ऑल्सो वॉन्ट्स टू लिव्ह विथ द कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. आय ऑल्सो वॉन्ट्स टू बी देअर विथ द कंटिन्युअस हॅपी अँड द प्रॉस्पेरिटी. तर ह्या लेवलला प्रत्येकाचा प्रोग्राम सेम आहे की वेगवेगळा आहे? तर सेम आहे. तर ॲज द इंटेन्शन लेवलला जर मी पकडू शकलो तर प्रत्येकाचा प्रोग्राम सेम आहे. ते सगळ्यांचा जर प्रोग्राम पर्पज एक आहे, सगळ्यांचा जर पर्पज एक आहे, तर त्यासाठी प्रोग्राम पण तेच राहणार आहे की प्रत्येकाला तिथे जाण्याचे. सो इफ माय प्रोग्राम इज देअर टू अंडरस्टँड यू अकॉर्डिंगली, देन द अदर इज ऑल्सो द सेम. म्हणजे बाकी दुसऱ्याचा पण प्रोग्राम सेम. तर माझा पर्पज सेम, माझं पर्पज, देन दुसऱ्याचा पर्पज, माझा प्रोग्राम आणि दुसऱ्याचा प्रोग्राम सेम. आर वी एबल टू सी दिस वन? कारण आय एम एबल टू सी माय इंटेन्शन, माझं पर्पज, दुसऱ्याचा पर्पज, देन त्याच्यासाठी माझा कार्यक्रम, दुसऱ्याचा कार्यक्रम. आर वी एबल टू सी दिस वन? द सेम थिंग द पोटेन्शियल है ना. तर माझ्याजवळ पण नॅचरल ॲक्सेप्टन्स आहे, माझ्याकडे पण इमॅजिनेशन आहे, दुसऱ्याकडे पण नॅचरल ॲक्सेप्टन्स आहे, दुसऱ्याकडे पण इमॅजिनेशन आहे. तर इन दॅट वे द पोटेन्शियल इज ऑल्सो सेम. So are we able to see this one? The moment we are able to see the others, the purpose is same, the program is same, the potential is same, meaning is that other is just like me. The other is just like me. दूसरा मेरे जैसा है. कारण आता I know that the intention wise we are at one stage. Now I am able to see this. Yes, this is what my purpose, this is also his purpose. Then I am having the program for that one to understand. He is also having that program to understand it. And I am having that potential as well as he is also having that potential. So पर्पज, प्रोग्राम एंड पोटेंशियल के लेवल पे हम सेम है, यानी कि दूसरा मेरे जैसा है. तो व्हाट इज द रिस्पेक्ट कि दूसरा अभी मेरे जैसा है, एंड दिस इज द मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. कि अभी दूसरा मेरे जैसा है, तो अभी डिफरेंस कहाँ पे आएगा? मेरा इंटेंशन, मेरा प्रोग्राम, मेरा पोटेंशियल अगर सेम है, तो ओनली द डिफरेंस इज एट द लेवल ऑफ योग्यता, कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्समध्ये माझ्यात कमी असू शकते, त्यांच्यात कमी असू शकते, काहीतरी असू शकते, बट हिअर वी आर सेम. पण सध्या आपण ते जे डिफरेन्शिएशन आहे ना, वी आर नॉट एबल टू सी द डिफरेन्शिएशन हिअर है ना, कॉम्पिटन्सीच्या लेवल, बिकॉज वी आर नॉट एबल टू सी द self, and rather than we are trying to see the differentiation at the level of something else. आपण डिफरेन्शिएशन काही वेगळ्या ठिकाणी पाहतोय. Where exactly we are able to see that differentiation in terms of the body, in terms of the physical facility, in terms of the belief. शरीराचं कसं? in terms of the age, gender, race and the strength. जसं ये बच्चा ये समझ नहीं सकता,
जसं जसं वय वाढते तसं तसं समजदार होतो. हे सेंटेन्स करेक्ट आहे की रॉंग? जसं जसं वय वाढते तसं माणूस समजदार होतो. काय वाटते तुम्हाला? करेक्ट आहे. व्हेरीफाय करावं लागेल. अदरवाईज जी पुण्यातली घटना घडली ती एका 62 वर्षाच्या माणसाने केली आहे. है ना? सो इररेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट एज, है ना? देन जेंडर, जे आता सकाळी पाहिलंच आपण, हे करायचं, यांनी हे करायचं, यांनी हे करायचं नाही, यांनी हे नाही करायचं. तर इफ यू आर लुकिंग टुवर्ड्स द बॉडी, हे असंच होणार आहे. रेस, वंश 4 प्रकारचे आहेत, गोरे, पिवळे, काळे, निळे. हे करू शकतात, है ना? आपण सावळ्यांमध्ये येतो, आपण चाललो गोऱ्यांच्या मागे, गोरे चालले काळ्यांच्या मागे, काळे चालले पिवळ्यांच्या मागे. हे 3-4 आहेत रेस. देन फिजिकल स्ट्रेंथ, 5 पॅक, 6 पॅक, 7 पॅक चालले त्याच्यावर, आणि तेवढा तो पॅक त्याच्या मागे चालले. म्हणजे जो 6 पॅक वाला आहे त्याच्याकडे, मग त्याला नाहीचा बिचारा, त्याचं काय करायचं मग? सो वी आर लुकिंग टुवर्ड्स द बॉडी एंड देन वी आर ट्राइंग टू बी देयर विथ रिस्पेक्ट टू दैट रिस्पेक्ट. इनका रिस्पेक्ट करो, फिर बाकी का क्या करे? तो दैट इज व्हाट द डिफरेंशिएशन. देन सेकंड, इन टर्म्स ऑफ द फिजिकल फैसिलिटी, है ना? धनवान है तो उसका रिस्पेक्ट करो, बाकी का पद, बेस ऑन दॅट वन. जसं आपण कॉलेजचं म्हटलंय की कॉलेजचं म्हणजे किती व्यवस्था आहे आणि 10-15 पद आहेत, पण ते पद त्या ठिकाणी योग्य आहे. तर ते पद त्या ठिकाणी योग्य आहे. जसं आता इथे तुमच्याकडे म्हणजे स्वीपर्स येतात का? तुमचे आहेत की हे तुमचेच आहेत? त्या स्वीपर्स म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये जर प्राध्यापक 15 दिवस नाही आला तर काही बिघडणार नाही. जर स्वीपर जर 15 दिवस नाही आला तर काय होईल? मग महत्व कोणाचं? तर मला हेच सांगायचं आहे की प्रत्येकाचं त्या त्या ठिकाणी ती भूमिका आहे त्या व्यवस्थेमध्ये, आणि ती ॲक्नॉलेज होणं गरजेचं आहे. आपण त्या स्वीपर, त्या मावशीशी, त्या दादाशी कसं बोलतो? ॲक्नॉलेज करू शकतो का? तर ते अदरवाईज आपण पद दिसलं की चाललंय, धन दिसलं की चालले. मग सो इट बेस्ड ऑन दॅट फिजिकल फॅसिलिटी वी आर डिफरेन्शिएशन. द वन इज द बिलीफ, इझम, हा माझा, हा माझा म्हणजे बाकीचे बिलीफ. देन सेक्स, देन इन्फॉर्मेशन, आजकाल तर भरभरून आहेत. So based on that one, then we are having the differentiation. That based on that belief, मान्यता, त्याच्यावर differentiation. So this differentiation is not acceptable to anyone. So it is not naturally acceptable. It get converted in terms of the opposition. Then later on it is the movement. म्हणजे विरोध नंतर संघर्ष, नंतर युद्ध. तर हे डिफरेन्शिएशन तिथपर्यंत हे जातात. मग आता आपण पाहूया, जेवढे जेवढे संघर्ष होतात आहे, जेवढे जेवढे विरोध होतात आहे, जेवढे जेवढे विरोध होतात, युद्ध होतात आहे, बेसिकली त्याच्या पाठीमागे जर शोधायला गेलं तर कारण आपल्याला आता इथे दिसू शकते. मग आता आपण जर आपल्याला कारण कळालं तर मग आपण त्यावर सोल्युशन देऊ शकतो. अदरवाईज आजपर्यंत आपल्याकडे काय, युद्ध को युद्ध से रोकना,
मग त्याच्याकडे 4 विमान आहे, मग मी 5 विमानं घेईल. त्याच्याकडे 5 झाले, मग माझ्याकडे 6. तेच चालू. पण आता मला कळायला लागेल की व्हाय इट इज देअर, आणि हे स्वीकारलेलं नाही. सो हिअर टू whom we are calling as a respect, the other is similar to me, and if the other is similar to me, then where is the change? Then there is a change at the level of competency. Then there is a change at the level of competency. Then at the level of competency, then I recognize I will be complement. I will be complement. How I will be complement? जर माझ्याकडे असं दिसलं की माझ्याकडे कमी कॉम्पिटन्सी आहे, माझी योग्यता कमी आहे, आणि मला दिसली की तुमच्याकडे जास्त आहे, देन आय विल बी देअर अलॉंग विथ यू, सो दॅट आय विल ट्राय टू इन्हान्स माय कॉम्पिटन्सी. जर मला कळालं की माझी कॉम्पिटन्सी एका साईडनी कमी आहे, देन आय विल बी देअर अलॉंग विथ द अदर पर्सन. अरे ठीक आहे, हे तुझ्याकडे आहे, सो आय एम रेडी टू इन्हान्स माय कॉम्पिटन्सी. दॅट इज व्हॉट द कॉम्प्लिमेंटरीनेस. Because now I knows that what my exactly the complementariness. याच्या उलट माझ्याकडे जास्त कॉम्पिटन्सी आहे आणि मला दिसलं की यांच्याकडे कमी आहे, मग काय करेल? देन आय विल बी देअर ना, आय विल बी कमिटेड. आय विल बी कमिटेड टू फॅसिलेट. आय विल कमिटेड टू फॅसिलेट to enhance the competency of others when the others should ready for that one. Otherwise तो रेडी नाही आणि मी सांगायला गेलो तर मला मार मिळेल. So I will be always facilitator so that the other should get enhance that competency. So whenever the respect is within, it is getting reflected in terms of the complementariness. It is reflected in terms of the complementariness. I will be always there along with the other person with respect to the competency. With respect to the competency, and then I will be ready to enhance my competency as well as I am ready to enhance the other competency when other wants it. जेव्हा दुसरा तयार आहे तेव्हा मी तिथे आहेच, पण माझी कमी आहे तर मी तिथे जाईल. सांगा मी कुठे कमी पडतोय, हे मला नाही जमत आहे, हे मी कसं करू? Tell me the programs for that one. And then the alternatives are there, so that I will be there to enhance my competency. दुसऱ्यामध्ये नसेल तर I will be there along with the other person, and unless and until the other person asks me with that way कि भाई बताइए आपको पता चला ये कम है तो कैसे हो सकता है. आता काय प्रॉब्लेम होतो, लगेच आपण सांगायला पडतो, आणि लगेच सांगायला गेलो की मार पडतो की नाही. तर पहिले त्या माणसाचं स्वीकार्य असणं, त्याच्या नंतर त्याला स्वीकारलं असणं की त्याच्याकडे कॉम्पिटन्सी कमी आहे, आणि त्याला स्वीकारलं असणं की तुमच्याकडे कॉम्पिटन्सी जास्त आहे, त्याला नंतर स्वीकारणं असणं की तुम्ही ते करू शकतात, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही देन यू विल बी देअर फॉर दॅट कॉम्प्लिमेंटरीनेस. दिस इज व्हॉट द रिस्पेक्ट. द रिस्पेक्ट इज विदिन. तो सम्मान ये मत देने की चीज है या लेने की चीज है? अभी सम्मान इज लेने की चीज नहीं, वो देने की चीज है. आता काय स्थिती आहे आपली? लग्नात तर दिसूनच येते, एक गोष्ट नाही झाली की चालले इकडे तिकडेच. तरी पण खूप प्रथा कमी झाल्यात, पण कुठे कुठे आपण अडकलेलो आहे. तर सम्मान ये देने की चीज है ना कि लेने की. मैं तो हूँ ही, मैं तो सम्मानित हूँ ही. आई नो दैट व्हाट इज देयर विथ मी. मेरा कॉम्पिटेंसी मुझे पता है, मैं उसके साथ भी दूसरे के साथ हूँ. जैसा ट्रस्ट इज विद इन, इट इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ द कोऑपरेशन, कोलैबोरेशन, कोऑर्डिनेशन, वैसे ही द रिस्पेक्ट इज विद इन, है ना. आई नो व्हाट कॉम्पिटेंसी इज देयर, राइट इवेल्युएशन इज देयर. अभी मैं फिर हर एक के साथ रहता हूँ. आई एम कॉम्प्लीमेंट विथ ईच अदर. दैट इज व्हाट द रिस्पेक्ट.
So the competence, that are the values, है ना, that is what is guided by the natural acceptance. The skill proficiency, that is how to do it. Okay. Now we will go with this practice session, है ना, exploring the feeling of trust, है ना, right here right now. हे किती जणांनी पाहिली आहे क्लिप? नाही ना? छान. याच्यात घटना सांगितलेल्या आहे, घटना घडतात आहे. द सिरीज ऑफ घटना, है ना, सिरीज ऑफ द सिक्वेन्स ऑफ दॅट कंडिशन्स. आणि ह्या घटना घडत असताना त्या दोन याचे पार्ट आहे, पार्ट 1 पार्ट 2. तर ह्या घटना घडत आहेत. नाव वी हॅव टू ऑब्झर्व. त्या प्रत्येक घटना आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि त्या घटना अशा का घडतात आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर घटना पाहत असताना मग समजा एक घटना का घडते, एखादी घटना का घडते, तर घटना घडत असताना त्या घटनेच्या अगोदर तो समोरचा माणूस एक तर रिॲक्शन करेल किंवा रिस्पॉन्ड करेल, त्याच्यानंतरच तर घटना घडते. जर रिस्पॉन्स असेल तर ती घटना चांगल्या तऱ्हेने जाईल ना, किंवा त्याचं आउटकम चांगलं येईल. आणि रिॲक्शन असेल तर त्याचा आउटकम, आता त्या रिॲक्शनमध्ये तुमच्या पॉझिटिव्ह रिॲक्शन पण असू शकतात, निगेटिव्ह रिॲक्शन्स पण असू शकतात. पॉझिटिव्ह रिॲक्शन टुवर्ड्स द एक्साइटमेंट, निगेटिव्ह रिॲक्शन टुवर्ड्स द डिप्रेशन, असं पण असू शकते. तर ह्या घटनाक्रम जो आहे, हा घटनाक्रम आपल्याला पाहायचा आहे. हा घटनाक्रम पाहत असताना तुम्हाला, है ना, विल डिस्कस युअर ऑब्झर्वेशन, है ना, आपण डिस्कस करणार तुमचे ऑब्झर्वेशन कोणकोणते. द इंटरॅक्शन विथ इच अदर, रिॲक्शन ऑर रिस्पॉन्ड, अँड देन द बेसिस ऑफ डिसाइडिंग. त्याचं काय आहे, मोटिवेटेड बाय प्री कंडिशनिंग आहे की सेन्सेशन्स आहे की सेल्फ व्हेरिफिकेशन बेस्ड ऑन द नॅचरल. म्हणजे जेही घटना घडते आहे त्यात ती का घडते आहे, म्हणजे ती रिॲक्शन आहे, रिस्पॉन्ड आहे, आणि त्या घटनेच्या मूळ काय आहे, की एखादा प्री कंडिशनिंगच्या आधारावर ती घटना घडली, या सेन्सेशनच्या आधारावर ती घटना घडते आहे, की तो नॅचरल ॲक्सेप्टन्सच्या ठिकाणी होता म्हणून ती घटना घडते आहे. आणि देन आर दिस ॲक्शन इंडिकेटिंग टू द राईट अंडरस्टँडिंग मीन्स द ट्रस्ट, असं आपण जाणार. ओके. आणि इथे मग ते डिस्कशन करणार. तर पहिला पार्ट लावूया. असे 2 पार्ट आहेत, ते 13-13, 14-14 मिनिटाचे आहेत. शांतपणे तुम्ही पहा, है ना. पाहत असताना एक डुलकी लागली तरी घ्या, काही हरकत नाही. दिसते तुम कैसे होने जाओ छुट्टी करके वाला दूसरा कैसा निकलवा देती है एक तू तो करके बात मत कर तू कौन सा बात करके लगी है सामान करके अगर अच्छी है कैसे ये होएगा हां सामान की कमी अरे यार छुट्टी को ले आप छुट्टी मत कौन सी बात है
वाली इकडेच आहे काल तर लोकांकडे दिसते विचार करून घेऊया लोकांसमोर तुझं लगीन करून टाकायचं एक तर तिला चांगलं करता मिळालं माझी 2 वर्ष कामं तरी कमी होईल नाही जमलं करायचंय मी जमले कपडे शिकले अरे पण मला तर जायचंच आहे नाही करायचं नेमकं फिरवायला मला लागायचं अरे पण जाऊन गार्डन फाडलं काय करायचे अरे पण अशी जायचं लागलं की काय तुला देखो हम तो जाए करते देखो हम देखो एक मैं तेरा बुरा भी नहीं करता ये ले चल मेरे को नहीं आने का तेरे साथ और तो पीछे इधर आओ मत समझा ना चल निकल चल जा देख ले क्या करेगा तेरे वो टीम में बुलाएगा ना तो सामने से आप लोग मौका देता है मेरी सीधी तस्वीर अरे देखकर चला ना गाड़ी क्यों ले रहा है रास्ते के बीच में क्यों जा रहा था पीछे से आ रहा तो हॉर्न मारना क्या बात चले अंदर करते ठीक है ना अच्छा है उसको आज तो मेरे सारा काल का टीचर को बड़ी मुश्किल लगाया जाता है
आणि आपण गेलेला आहे मोठा गेलेला आहे वर माणूस आला झालेला आहे तो माणूस बरोबर होता पण गुरु यावं झालेला पण आमच्या नाली पण गेली होता यासाठी अंजू दोस्तों को अच्छा नहीं लगा क्या आपसे कितनी बार कहा है कि 12 रुपए वाला नाली पानी गारंटी ये 12 नहीं लिखा लिखा इंडोनेशिया starts on 29 May is this now चाचा हमने सोच लिया आज से हमें आपके काम की जरूरत नहीं पड़ेगी जी मुझे लगा ही था इस वक्त मेरा ही नंबर लगेगा बाकी के क्वेश्चन तो आप जानते ही हैं और फिर आजकल ऑफिस में भी इतना काम नहीं है और वहाँ के काम के लिए आपकी उम्र भी तो कब से आज से वैसे आपका जो भी हिसाब चल रहा है बता दीजिएगा ये इस प्रॉफिट आपके सारे अकाउंट तो मैं जाऊं आई और कुछ काम है नहीं और ऐसा एक सच्चे इसी गाँव तक मैं और राम जी कैसे आगा मुझे जल्दी आपसे बात करना अरे क्या इतनी जल्दी क्या आगा वो ये बात एक ब्रेक इसलिए बढ़िया होनी चाहिए एक काम करना है क्या बात करेगा आगे बढ़िए नहीं मैं पीछे नहीं तू गाड़ी शुरू कर ये पीछे बंद करना है तूने फ्यूचर के बारे में कुछ सोचा है हाँ एडवर्टाइजिंग 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 करना वो हमारे बस की काम नहीं है मेरी बात सुन एडवर्टाइजिंग छोड़ो तो बेसीमा वालों का काम है तो एक काम कर कंप्यूटर इंजीनियर बन जा कंप्यूटर आता है ना तुझे बोल रहा हूँ नहीं आता है नहीं आता है तुझे कंप्यूटर नहीं आता है तू जानता है इस जमाने में कंप्यूटर का कितना इंपॉर्टेंस है कितना काम होता है उससे कंप्यूटर नहीं आता है होता है ये क्या है देख ये क्या है पता है हाँ फ्लॉपी है ये फ्लॉपी कंप्यूटर नहीं आता हमारे देख भाई तेरे बारे में फिक्र हो रही ना इसलिए मुझे बता रहा हूँ ये सब नरेश भाई देखा है हाँ अभी तो देखता हूँ अच्छा आप देखे मैंने देखा देखिए वो दोस्त काम नहीं आएंगे काम नहीं आएंगे ये तो अगर भी मुझे क्या कहूँ मैं अच्छा दादा बाद में बताऊँ ना मुझे बाद में भी नहीं मिला मुझे कभी नहीं मिला मुझे कोई मतलब नहीं मिला तो तुम जिंदगी में कुछ नहीं कर सकते जाओ बहुत दोबारा बना कर
माणूस नहीं है हेलो एक मिनट फोन पे एक मिनट बस दो हाय कशा कितना इंतजार करवाया कुछ बड़े पर पापा घर पे है तो आ जाओ आई लव यू व्हेन यू से दैट ये तुम्हारे लिए वाओ मुझे नहीं पता तुम इतना अच्छा आर्टिस्ट हो मुझे भी जाना होगा बाय बाय चार आ जाओ अरे क्या हुआ क्या हुआ तुम खुश हो बस यही खुश हो हाँ मेरे कमाल के जो पापा है अरे मेरा बच्चा जय पापा नमस्ते साहब नमस्ते अरे सुनो आज तुम्हें छुट्टी चाहिए थी ना हाँ साहब लेकिन आपकी काफी आदमी जरूरी मीटिंग है इसलिए आ गया साहब अच्छा क्या है आपको मालूम होगा साहब अरे भाई मेरा नहीं तुम्हारा क्या है मेरा मेरा साहब सोनल का सोनल साहब मेरी बेटी सोनल का जन्मदिन है चलो अच्छी ये भी साहब ये गाड़ी हाँ तो मुझे चला रखी है जन्म ओके साहब ठीक है अरे भैया चाबी तो दो अरे भैया आओ तुम्हें मॉडल पे छोड़ दो अरे भाई साहब ये लड्डू कैसे दिए 80 रुपए किलो 80 रुपए किलो हाँ और ये काजू कतरी 200 रुपए किलो 200 रुपए किलो और ये पेड़े वो भी 80 रुपए 80 280 और पाँच रुपए का कितना हो गया टोटल 90 रुपए
साइकिल चलाएगा, क्या नाम क्या है तेरा? रमेश। रमेश, और मेरा नाम पता है क्या? दोस्त। दोस्त, चल साइकिल चला। चल 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 अभी खतन अभी बंधन अभी खतन अभी बंधन अभी सूरज अभी चंदा अभी अच्छा अभी गंदा अभी रस्ता अभी जगत अभी नाटी अभी अगन अभी सूरज अभी चंदा अभी अच्छा अभी गंदा अभी रस्ता अभी जगत अभी नाटी अभी अगन अभी चके अभी चुमे अभी चके अभी चुमे अभी मुंबई अभी पुणे अभी गोले 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 अभी किसान तेरी रेड मौसम चली अभी किसान तेरी रेड मौसम चली गाड़ी मध्ये डबा उतार येतो बेटा हो पाणी सगळं लोक छे उतार येतो तू येईल नाही खोल खोल हाँ बोले तो आए नहीं लोग बेटा हैं तो आप लोग बोलेंगे तर नाम શું બેટા अरे मारे वाला તારું નામ શું વાસણ કરું મદ્રાસી છો હા એ ભગવાન તારો ભલો કરે મારા વાલા अरे बेटा स्मृति ये स्मृति अरे बेटा नहीं नहीं શું છે બેટા તારા બાપાનો સ્વભાવ જાય છે એ દોની લાગે બેટા એ નાના ટાઈમ હતો તો સામે હવે હવે એ માવા છે કોણ છે એ બધું સંભાળી પણ અરે આ તો ખાલી તારું બદલાસી છે ને આવી જાય આવી જાય
You make me, you know, come meeting 10 minutes. Okay, 10 minutes with your mom. Say something. Yes. अरे राहू दे पूर्ण. झालं झाले दोन्ही. हे आता झालं. हां संपलं. है ना, तुम्ही पाहिले दोन्ही. तर नाऊ वी हॅव टू फाइंड आउट वेअर आर द रिॲक्शन्स, वेअर आर द रिस्पॉन्ड. आता तुम्ही मस्त 2-3 मिनटं घ्या. आता तुम्हाला घटनाक्रम तर कळाला तुम्हाला, कुठे कुठे रिॲक्शन्स आहेत, कोणत्या रिॲक्शन्स आहेत ना, आणि
रिस्पॉन्स आहे का किंवा कुठे आहे ना, त्याचं 2 मिनटं घ्या, मग आपण डिस्कस करूया. बढिया. घटनाक्रम आठवतोय ना? पहिला मुलगा आईशी प्रेमाने बोलतो, तो काय बोलतो आहे ना, काय आहे ती घटना? रिॲक्शन. त्याच्यानंतर तो बाहेर येतो. हा, नंतर आई ना, आई त्या मोलकरी त्या बाईशी बोलते. मग असं हळूहळू आठवा, आणि ते लिहिण्याची गरज नाही कोणती घटना आहे. मग 1 2 3 असं, आणि देन यू कॅन राईट डाऊन तो रिस्पॉन्स होता की रिॲक्शन्स. सगळ्या चला, तुम्ही प्री कंडिशनिंग म्हणता, ते रिस्पॉन्स म्हणतात. मद्रासी आहे म्हणून मद्रासी सोबत सगळे मद्रासी चांगलेच असतात. ही प्री कंडिशनिंग. छान छान. अच्छा, हेल्प केलं. आणि त्या श्रुतीचं काय केलं? So even a single happy person has an impact on others. Similarly, परंतु आता पाहूया है ना, रिस्पॉन्स कशाला म्हणतोय आणि रिॲक्शन कसायला. यू डिसाइड युअर फिलिंग ऑन युअर ओन राईट्स है ना. रिस्पॉन्स कशाला म्हणतोय? यू डिसाइड युअर फिलिंग ऑन युअर ओन राईट, बट फिलिंग्स आर गेटिंग driven by the someone else. That is what the reaction. Response काय म्हणतोय आपण? तर we know our competency, we are intact along with the intention. Based on that intention we are deciding. The feelings are within, and based on that one then we are taking decision. That is the response. But the decision has been driven by someone else. तर इथे आपण म्हटलं बिहेवियर ऑफ द अदर्स. द रिस्पॉन्स इज द बेसिस ऑफ द नॅचरल ॲक्सेप्टन्स, राईट अंडरस्टँडिंग. इट इज ऑलवेज हॅव अ राईट फिलिंग. इट इज डेफिनेट अँड अनकंडिशनल. द बिहेवियर ऑफ द अदर इज ओनली अन इंडिकेटर ऑफ द स्टेट ऑफ द अदर्स. But a reaction, it depends on the whether you like or dislike of the behavior of the others. If the others behavior is properly, you have right feeling. If others misbehave, then you may have the misbehave. म्हणजे तो चांगला तर तुम्ही चांगले, तो वांगला तर तुम्ही वांग. हे आहे रिॲक्शन. तो चांगला तर मी चांगला, तो वांगला तर मी वांगला, हे रिॲक्शन. रिस्पॉन्ड काय? इररेस्पेक्टिव्ह ऑफ तो चांगला वांगला मी चांगलाच. इट इज नॉट डिपेंड्स अपॉन द बिहेवियर ऑफ द अदर. इट इज विदिन and then I am able to see others. That is what the response. It is irrespective of the situation. It is irrespective of the behavior of the others. It is irrespective of the behavior of the others. My state is there. My state is there. You decide your own behavior. You are self-organized. Your remote control is with the other. That is the reaction. तो नाच म्हणाला की तुम्ही नाचतात, तो रड म्हणाला की तुम्ही
रड़ता. दैट इज व्हाट द रिएक्शन. हम फिर कठपुतली जैसे है ना. एंड इसीलिए उसको कहा गया है कि परतंत्र, हम किसी और से तंत्रित हो रहे हैं, इंस्लेव, ना कि हम स्वयं तंत्रित हो. हम स्वयं व्यवस्था में है ना. वी आर ड्रिवन बाय समवन एल्स. And then in response the conduct is definite, and in reaction the conduct is indefinite. Now we can check it out for ourselves, how much time we are responding and how much time we are reacting. हम कितनी बार reactions में होते हैं, हम कितनी बार respond करते हैं. Now we'll think about now to be aware of the others' natural acceptance and evaluate their competency while interacting. त्यासाठी काय गरज आहे? टू डेव्हलप द राईट अंडरस्टँडिंग. स्वतःमध्ये जर इंटॅक्ट असेल तर आपण दुसऱ्याला पाहू शकतो. स्वतः जर बेहोश असेल तर दुसऱ्याला काय पाहणार? स्वतः जर होशमध्ये असेल, स्वतः जर स्वभावामध्ये असेल तरच आपण दुसऱ्यांना पाहू शकतो. स्वतः जर स्वभावामध्ये असेल तर दुसऱ्याचा स्वभाव पाहू शकतो, दुसऱ्याचा प्रभाव पाहू शकतो, दुसऱ्याचा दबाव पाहू शकतो. अदरवाईज आपणच जर दबावात असू, आपणच जर प्रभावात असू तर आपल्याला दुसरा काय दिसणार? अँड वन्स वी अंडरस्टूड अवरसेल्फ, देन वी कॅन सी द अदर्स अँड देन वी कॅन टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. And we are taking that responsibility unconditionally. जर मला कळालं मी इंटॅक्ट असेल तर आय विल टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अनकंडिशनली. मग तिथे कंडिशन्स नाही, बिकॉज नाऊ आय नो ना. सो इफ दॅट इज द रिस्पॉन्ड म्हणजे आय एम इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन. माझं इंटेन्शन माहीत आहे, समोरच्याचं माहीत आहे, कॉन्फिडन्सी माहीत आहे माझं. The moment I am intact along with that, then I am taking the responsibility of others. मला माझी कॉम्पिटन्सी माहीत आहे. माझी जर कमी असेल तर आय एम देअर फॉर द इम्प्रूव्हमेंट. माझी जर जास्त असेल तर आय एम देअर फॉर द फॅसिलिटर. आय एम देअर फॉर द फॅसिलिटर्स. नाउ what do the event indicate? Lack of intention or the lack of competence? The boy shouts back at his mother. अच्छा, सगळे इकडे आहे की चॉकलेटकडे आहे? हात वर करा. सगळे इकडे आहेत? चालेल. ठीक आहे. तर तो मुलगा आईवर ओरडतो. इट इज ड्यू टू द लॅक ऑफ इंटेन्शन और लॅक ऑफ कॉम्पिटन्सी. इंटेन्शन म्हणजे त्याला आईचं त्याच्या इंटेन्शनवर डाऊट आहे की त्याची कॉम्पिटन्सी नाही आहे, आईशी कसं बोलावं. काय वाटतं? त्याला तर माहित आहे ही आईच आहे, पण आईशी कसं बोलावं ते माहित नाही. म्हणजे he intended to make his mother unhappy and hence shout back. असं आहे. त्याला आईला दुःखी करायचं आहे म्हणून तो ओरडला की लॅक ऑफ कॉन्फिडन्सी. ही वॉज डिस्टर्ब ना, ही वॉज डिस्टर्ब. पण इंटेन्शन त्याला आईशी हॅपीच करायचं होतं, पण बिकॉज ऑफ ही डिस्टर्ब त्याला कळालं नाही की आईशी कसं बोलायचं. त्याला कळालं नाही आईशी कसं बोलायचं. अँड बिकॉज ऑफ दॅट वन ही शाउटेड बॅक. ही शाउटेड बॅक म्हणजे काय? देर इज अ लॅक ऑफ कम्युनिकेशन अँड बिकॉज ऑफ दॅट वन ही शाउटेड बॅक.
but that lack of communication, how it is getting considered by his mother, है ना, ती पण रिॲक्शन मध्ये आली. शी हॅज नॉट थॉट दॅट की ओके ही डोंट वॉन्ट टू मेक मी अनहॅपी बिकॉज ऑफ ही गॉट डिस्टर्ब बाय समथिंग एल्स. ही माइट हॅव शाउटेड मी, ही माइट हॅव सम अदर प्रॉब्लेम्स अँड बिकॉज ऑफ दॅट वन ही वुड हॅव डन दिस पार्ट. आणि जर तिने तसं पकडलं असतं तर मग पुढच्या तिचा काय झाला असता. पण तो शाउटेड केला म्हणून ती पण मग डिस्टर्ब झाली आणि मग तिने तो कुठे काढला. आता तिला मोलकढीला त्रास द्यायचा होता का, तिला दुखवायचं होतं का, पण मग बिकॉज ऑफ शी इज गेट इरिटेट, दॅट इरिटेट इज गेटिंग पास ऑन टू द सर्व. आणि तिच्याकडे गेल्यानंतर मग तो पण लॅक ऑफ कम्युनिकेशन, तिला पण ते सांगता नाही. मग परत ती पण मोलकरीण पण तिला पण समजलं नाही की ही डिस्टर्ब आहे आणि तसं तसं पुढे झालं. द डॉक्टर डिड नॉट रीच ऑन टाइम टू वेअर द श्रुती वॉज वेटिंग. काय कंडिशन आहे. डॉक्टरनी काय केलं, मदत केली त्या पेशंटला, पण ॲट द सेम टाइम काय केलं त्यांनी, ॲट द सेम टाइम ना ही त्यांचं काय ठरलेलं होतं, एका ठिकाणी भेटायचं. त्यांचं काय ठरलं होतं, भेटायचं, पण त्याला तो दिसला है ना, मग त्यांनी तो माणूस उचलला आणि गेला. पण ॲट द सेम मोमेंट तो तिला विसरला. मग काय म्हणता येईल याला, रिस्पॉन्ड म्हणता येईल की समथिंग एल्स. रिस्पॉन्ड असता तर काय केलं असतं, त्याला उचललं असतं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲट द सेम मोमेंट श्रुतीला कळवलं असतं की असं असं झालं, त्यामुळे ते त्यांनी दाखवलं नाही ना. दाखवलं असतं तर म्हटलं असतं रिस्पॉन्स आहे. पार्ट 3 आता सर करतील मग की दिस इज व्हॉट द रिस्पॉन्स. की त्याने सांगितलं पण तिला, तिने बॅग आपटली म्हणजे नाही सांगितलं, म्हणजे त्याचा पण तो रिॲक्शनच होता. असं कसं होऊ शकतंय की मी एक काम करणार पण दुसऱ्याला विसरणार. मग हे असं माझ्याकडनं झालं, मी असं म्हणत नाही की हे मी केलं, आणि हे मी केलेलं असते की नाही. मग माझ्याकडनं चुका न कळत होतात, दुसऱ्यांच्या चुका जाणीवपूर्वक होतात. मी इतकी एवढा बेहोश आहे की मला कळतच नाही. मग तो काय म्हणाल, खरी माझं काम होतं की डॉक्टर म्हणून काम करायचं, तुझं काम नव्हतं तिला सांगायचं. काय वाटतं. So it was also reaction to pick that patient, because if it would have the respond, then he would have informed to the Shruti also. So त्या पूर्ण डॉक्युमेंटचा एक निगेटिव्ह रिॲक्शन होती आणि दुसरी साईड हे पॉझिटिव्ह रिॲक्शनच होती. आणि पॉझिटिव्ह रिॲक्शन दॅट आर द एक्साइटमेंट, that goes towards the excitement. Are we able to see this pattern? पण हे जेवढं जेवढं आपण ओपन होऊ ना तेवढा रिस्पॉन्स म्हणून समजून बसलो. एक गोष्ट घडली जी रिस्पॉन्स होती, बोला ना. ते म्हणजे मोठ्या भावाला लहान भावाला ट्वेस्ट करणं. ते जर त्यावेळी झालं नसतं कदाचित तर ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंतर शेवटी जे आपण बघितलं की परत येऊन त्याला जी हेल्प होते ते कदाचित झालं नसतं. डॉक्टर त्याला भेटणं आणि त्याला ती हेल्प वेळेवर मिळणं हे कदाचित झालं नसतं. तर ती एक गोष्ट रिस्पॉन्स होती असं वाटतं. चेक करूया की तो रिस्पॉन्स होता की पॉझिटिव्ह रिॲक्शन होती. चेक करूया. तो आवेशित असतानाही त्याने
म्हणजे तो आवेशित होता एका साईडनी, पण त्यांनी त्याच्या भावाला पण आवेशित केलं दुसऱ्या साईडनी. आणि म्हणून तो त्या मुलीला तो आय लव्ह यू म्हणाला. जिसके पास है वही बांटेगा. थोडस चेक करावं लागेल. हा कार हा हा. त्याच्या त्या मुलींनी गळ्यात गळा घातला आणि तो आनंदी झाला. मी तो एक्साइटेड झाला, ठीक आहे भाई आपको क्या चाहिए ले लो. अरे असं थोडीच आहे. हा म्हणून तर पार्ट 3 करणार आहे आपण आता. तिथे त्यांनी त्या कन्व्हर्सेशन सांगितलं की है ना, त्यांनी विचारलं की अरे काल मी तुम्हाला विचारलं होतं पण काल तुम्ही नाही